नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मच्छिंद्र सुसर आणि आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत। शेतकरी मित्रांनो, आता हरभरा पिकाला 1 ते 2 फुलं लागण्याच्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे। तर आता इथून पुढे हरभरा पिकाला जबरदस्त फुले लागण्यासाठी, त्याचबरोबर फुलांची गळ होऊ नये किंवा अळीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी या टायमिंगमध्ये आपल्याला एक फवारणी घेणं महत्त्वाचे असते। तर आता या टायमिंगमध्ये फवारणी कोणती घ्यायला पाहिजे याविषयी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नक्की करा। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण ही जी फवारणी घेतोय तर ही साधारणतः दुसरी फवारणी आहे। पहिल्या फवारणी आपण फुटव्यासाठी घेत असतो आणि आता ही जी फवारणी आहे दुसरी ती आपण जबरदस्त फुलांची संख्या वाढण्यासाठी घेत असतो। तर आता यामध्ये आपल्याला 3 औषधांचं कॉम्बिनेशन करून फवारणी घ्यायची आहे। तर सर्वात पहिलं म्हणजे जबरदस्त फुलांची संख्या वाढण्यासाठी आपल्याला या ठिकाणी चेरी प्लस 10 ml घ्यायचं आहे। यामुळे तुमच्या हरभरा पिकाला जबरदस्त फुले लागणार आहे। आणि त्यानंतर अळीसाठी आपल्याला कर्नल गोल्ड घ्यायचं आहे 25 ml। आणि त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी हरभरा पिकाची फुलगळ होऊ नये किंवा हरभरा पिकामध्ये जी काही बुरशी आहे त्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला रिबॉनचा वापर करायचे प्रतिपंप 25 ml साठी। तर शेतकरी मित्रांनो, आता आपण हे जे काही तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे तर हे 15 लिटरच्या पंपासाठी आहे। चेरी प्लस 10 ml, रिबॉन 25 आणि कर्नल 25 अशा पद्धतीने आपल्याला या 3 औषधांचं कॉम्बिनेशन करून ही फवारणी घ्यायची आहे। शेतकरी मित्रांनो, हरभरा पीक फुलोरा अवस्थेमध्ये असताना एक बोनस टिप तुम्हाला देतो। जर तुमचं हरभरा पीक भर फुलामध्ये ज्यावेळेस असेल तर त्या टायमिंगमध्ये आपल्याला हरभरा पिकाला अजिबातही पाणी द्यायचं नाही आहे। ज्यावेळेस हरभरा पिकाला फुलं लागत असतात त्याच्या अगोदरच्या स्टेजमध्ये आपल्याला हरभरा पिकाला पुरेसं पाणी देऊन घ्यायचं आहे। कारण जर तुम्ही हरभरा पिकाला भर फुलामध्ये पाणी दिलं तर त्या ठिकाणी तुमच्या हरभरा पिकामध्ये वाढ जी होणारी वाढ आहे ती जास्त वाढ होऊन जाईल आणि फुलांची संख्या कमी राहील किंवा जर फुलं लागेल असेल तर त्या ठिकाणी तुमची फुलगळ होऊ शकते। त्यामुळे हरभरा पीक ज्यावेळेस भर फुलामध्ये असतं त्या टायमिंगमध्ये हरभरा पिकाला अजिबात पाणी द्यायचं नाही आहे। फुलं लागण्याच्या अगोदरच्या स्टेजमध्ये त्या ठिकाणी आपल्याला हरभरा पिकाला पाणी देऊन घ्यायचं आहे। त्यानंतर ज्यावेळेस हरभरा पीक आता फुलामध्ये असेल त्या ठिकाणी तुम्हाला वखरणी, डावरणी किंवा खुरपणी करायची नाही आहे। त्यामुळे हरभरा पिकावरती स्ट्रेस येऊ शकतो आणि तुमची फुलगळ या ठिकाणी होऊ शकते। त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहे तर ह्या आपल्याला फुलं लागण्याच्या अगोदरच्या स्टेजमध्येच करून घ्यायचं आहे। तर शेतकरी मित्रांनो, काही शेतकरी मित्रांचा असा प्रश्न असतो की तुम्ही म्हणताय हरभरा पिकाला भर फुलामध्ये पाणी देऊ नका, परंतु आमची जमीन हलकी आहे आणि ज्यावेळेस हरभरा पीक भर फुलामध्ये आहे त्यावेळेस हरभरा पीक सुकायला सुरू होते आणि मग कमी पाण्याची कमतरता पडल्यामुळे फुलगळ होते। तर मग त्या ठिकाणी काय करायचं आहे, फुलं लागण्याच्या अगोदरच्या अवस्थेमध्ये पाणी देऊन घ्यायचं आहे। आणि जर भर फुलामध्ये परत हरभरा पीक सुकत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला थोडंसं पाणी देऊन घ्यायचं आहे। जास्त पाणी देऊ नका, थोडंसं देऊन घ्यायचं आहे। म्हणजे नंतर परत आपल्याला ज्यावेळेस घाटे पकत असतात, ज्यावेळेस हरभरा पिकाला घाटे लागत असतात त्या स्टेजमध्ये परत आपण पाणी देऊ शकतो। फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे, तुमची जर भारी जमीन असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला जास्त पाण्याची आवश्यकता पडत नाही। फक्त हलक्या जमिनीसाठी असेल तर तुम्ही थोडंसं पाणी या ठिकाणी देऊ शकता। तर अशा पद्धतीने आपल्याला हरभरा पिकामध्ये या 2 गोष्टी लक्षात ठेवायचं आहे। हरभरा पिकाला भर फुलामध्ये पाणी द्यायचं नाही आहे आणि खुरपणी किंवा मग डावरणी वगैरे त्या ठिकाणी हरभरा पिकामध्ये आपल्याला करायची नाही। ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। आणि आता जर 1-2 फुलं लागत असेल तर मी सांगितलेली चेरी प्लस, रिबॉन आणि कर्नलची आपल्या ठिकाणी फवारणी घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही हरभरा पिकाच्या फुलोरा अवस्थेमध्ये हरभरा पिकामध्ये नियोजन करू शकता। तर तुम्हाला हरभरा पिकाविषयी कुठलीही माहिती हवी असेल किंवा कोणत्याही पिकाविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर स्क्रीनवरील नंबरवरती तुम्ही संपर्क करा, तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी भेटून जाईल। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।